तो मात्र जांताराजा बेलगाव ढगा विरुद्ध रवळगाव यांच्या दरम्यान. परंतु जाऊया प्रत्येकदा मैदानाकडे आलेल्या पंचक्रोशीतील एकदा सर्व क्रिकेट प्रेमिकांचे, रसिकांचे तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे प्रत्येकदा मी सहर्ष स्वागत करतोय. दोन बॅटर मैदानाच्या आत या ठिकाणी आपण पाहू शकाल श्रद्धा सबुरी या संघाचे फलंदाज मिस्टर राहुल आणि आकाश. राहुल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आकाश. पहिलं षटक घेऊन येईल आपल्या संघाचं वैयक्तिक पहिलं आणि पारीचे देखील पहिलं असेल. पळसविहीर या संघाकडनं सोमनाथ क्षेत्ररक्षण लावल्यानंतर आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जाईल की नाही. ओके, सामन्याला सुरुवात होते. पंचांचे मात्र काम करतील या मैदानाच्या आत सज्जन भाऊ बुंबले आणि गोरख भाऊ यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना मात्र या खेळपट्टीवर कोणत्या पद्धतीने चेंडू हाताळला जाईल ते मात्र आपल्याला सोमनाथ यांच्याकडून पाहायला मिळेल थोड्याच वेळात. मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसातील सामना देखील चालू करायचा आहे. अंपायरना विनंती असेल. उशीर होतोय. 2 वाजून मित्रांनो 34 मिनिट झालेत आणि 34 मिनिट होत असताना पहिला चेंडू या चौथ्या सामन्यातील. यावेळी चांगला चेंडू फेकला गेला होता. पॅडला टक्करल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी एक हलकीशी बाईच्या स्वरूपात धाव काढण्याच्या प्रयत्नात होती, परंतु मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव काढली गेली नाही. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू जात असताना आपण पाहू शकाल की या फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पाहत असताना मित्रांनो ह्या मॅचमध्ये देखील आपल्याला परवणीला आली 3 लगातार षटकार, 3 लगातार चौकार आणि 3 लगातार जर विकेट्स काढल्या गेल्या तर कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राईज आली. परंतु या स्वरूपात आपण पाहू शकाल की थोडीशी विकेटच्या पाठीमागे थोडीशी मिसफील्ड झाली होती आणि मिसफील्ड होत असताना बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव तर काढली जाते. काढत असताना संघाची धावसंख्या पाहायला मिळेल. सरदार सबुरी या संघाची धावसंख्या त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य धागोर सन्माननीय सचिन भाऊ दिवे हे देखील उपस्थित आहेत आमच्या मंचावरती. त्यांचे देखील फॅमिली बॉईज रवळगाव गौर कमिटीच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. डावखुरी हाताचा हा शैली हाताचा फलंदाज येतोय. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय ऑन साईडला. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये. मात्र आपण पाहतो या ठिकाणी एक सिंगल धाव तर काढली जाते आणि काढत असताना स्ट्राईक रोटेट देखील केली जाते आणि करत असताना संघाची धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. ती मात्र अजूनही विकेट तर गमावलेली नाही, परंतु बिनबाद 2 धावसंख्या. सरदार सबुरी जेव्हा मात्र राईट हँड आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असते तेव्हा मात्र फील्डमध्ये थोडंसं आपल्याला हालचाल पाहायला मिळते. ऑन साईडला शानदार असे क्षेत्ररक्षण लावलंय ते मात्र पळसविहीर या संघाकडून पुढे बॅकवुटर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता देखील. तत्पुरते आपण पाहतोय की डीकेची एक शानदार फलंदाजी तर केली जात आहे, परंतु मात्र अधूनमधून एक कमबॅक केलेलं दिसते या गोलंदाजाकडून. मित्रांनो 4 षटकांचा सामना असल्याकारणे आपल्याला 10च्या सरासरीनंतर खरंच ह्या ठिकाणी धावसंख्या बनवावी लागेल. यावेळेला डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. हवाई फायर, परंतु चेंडूच्या पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर झेल पकडला जाते आणि झेल पकडत असताना मात्र पहिले विकेटचे पतन पाहायला मिळते या ठिकाणी. ते मात्र पळसवीर तर मित्रांनो सरदार सबुरी या संघाला. 5 षटकांचा असेल मित्रांनो हा सामना आणि 5 षटकांचा सामना असल्या कारणाने आपण पाहतोय की या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाज बाद होते. राहुल हा फलंदाज बाद होते. पांडू नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पांडू पाहायला मिळेल. राहुल बाद झाल्यानंतर आकाश आणि पांडू यांची सलामीची जोडी एक सलामीचा बॅटर बाद झाल्यानंतर मात्र शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी यावेळेला देखील चांगला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपते. षटक नंबर 1 पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती या ठिकाणी मात्र 1 गडी बाद 2 धावसंख्या. सरदार सबुरी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते.
फॅमिली बॉय चषक 2024ची स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी. पर्व पहिले भवदिव अशी ही असे एक स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या प्रतियोगितेत जर बघायला तर प्रथम पारितोषिक असेल 31,000 रुपये. सन्माननीय आदरणीय श्री नरहरी झिरवाळ साहेब, आमदार दिंडोरी पेठ विधानसभा. प्रत्येकदा आपण जाऊया मॅचकडे, कारण पॉवर प्लेचे दुसरं षटक घेऊन येते ते मात्र सरदार सबरी या संघाकडे बघायला गेलं तर आपण पाहतोय की शानदार तर अटॅक केला. पहिल्या षटकात मात्र नक्कीच धावा तर रोखलंय. धावा रोखत असताना लॉफुल टॉट डिलिव्हरी. यावेळेला सांगितलं जाते ना की एक फाईट वातावरण टाईट आणि नक्कीच या सरदार सबरीची कॉलर टाईट षटका. त्याच्यानंतर आपण पाहतोय की द्वितीय पारितोषिक असेल 21,000. आदरणीय श्री मनोज अप्पा खांदवे साहेब, ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे यांच्या सौजन्याच्या माध्यमातून. तिसरे पारितोषिक असेल 11,000 रुपये. आदरणीय सोमनाथ भाऊ निंबेकर, आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष, व श्री आदरणीय संतोष भाऊ बेंडकोळी, आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस यांच्या देखील सरस स्वागत आहे. षटकार गेल्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे वापसी केली जाते या गोलंदाजाकडून. हरीश यांच्यावरती प्रत अटॅक केलाय त्या ठिकाणी. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक तर आहे. आउटफील्ड तेज असल्याकारणे आपण पाहतोय की जेव्हा नॉन स्ट्राईक हँडला थ्रो येतोय तेव्हा मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट काढली जाते. त्यानंतर चौथे पारितोषिक असेल या आपल्या प्रतियोगितेमध्ये जर बघायला गेले तर चौथे पारितोषिक असेल 7,000 रुपये. आदरणीय शामभाऊ मुरकुटे, दिंडोरी तालुका अध्यक्ष भाजपा. पाचवे पारितोषिक असेल 5,500 रुपये. आदरणीय शामभाऊ बोडके, भाजपा. प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावामध्ये भर पडते आणि भर पडत असताना प्रत्येकदा चेंडू परत या गोलंदाजाला टाकावा लागेल. सहावे पारितोषिक असेल 5,500 रुपये. आदरणीय अशोकभाऊ गोतरणे, जिल्हा अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव संघटना नाशिक. प्रत्येकदा लो फुलटॉट डिलिव्हर होते, परंतु यावेळेला मात्र चुकीला माफी नाही. इतका जवाब पत्तर से विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय या ठिकाणी सरदार सबरी या संघाला. त्यानंतर सातवे पारितोषिक असेल 5,500 रुपये. आदरणीय गुलाबदादा पवार, दिंडोरी पोलीस स्टेशन. आठवे पारितोषिक असेल 5,500 रुपये. आदरणीय गणपत धनकर साहेब, आळंदी डॅम. आणि या आमच्या फॅमिली बॉयज रवळगाव कमिटीला ज्यांनी बॅट आणि स्टम्प्स स्पॉन्सरशिप केली असे सन्माननीय अनुसया पांडुरंग टोंगारे, लोकनियुक्त सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत रवळगाव यांच्या देखील सरस स्वागत आहे. तसेच प्रत्येकदा आपण जाऊया मित्रांनो मॅचकडे, कारण मित्रांनो एक षटक आणि 3 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या जर बघायला गेली तर 2 गडी बाद 11 ही धावसंख्या पाहायला मिळते सरदार सबरी या संघाची. प्लस वीर संघाकडे बघायला गेलं तर एक स्लॉरवन गतीमध्ये जादुई फिरकी गोलंदाजी केली करताना पाहायला मिळतात मैदानाच्या आत. हरीश एक शानदार गोलंदाजी करत असताना राऊंड विकेटचा मारा करत असताना आपल्या गोलंदाजीवर निलेश येतोय. शानदार फटका खेळलाय शॉर्ट मिडॉटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी पाठीमागे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतोय क्षेत्ररक्षक. तेव्हा तर एक शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ह्या ठिकाणी. शानदार क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहू शकाल एक धाव काढली जाते आणि धाव काढत असताना पुढे धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 12. प्रत्येकदा ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये आला होता. 30 यार्ड आपण पाहतोय की इन फील्डमध्ये फील्ड केलं गेलं होतं आणि इन फील्डमध्ये फील्ड करत असताना मात्र एक सिंगल धाव तर रोखू शकले नाही. एक सिंगल धाव येते. आता मात्र या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल मिस्टर निलेश भाऊ यांच्या राऊंड विकेटचा मारा करत असताना. एक क्रॉस यावेळेला स्टंपला लागला होता की नाही, एक क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात होता. त्याच प्रयत्नात मात्र अंपायरचा इशारा येतोय की षटक संपते. एंड ऑफ द ओव्हर 2. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी ती मात्र सरदार सबरी या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 13 धावसंख्या पाहायला मिळते. त्यानंतर फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमिटीला नक्कीच एक मोलाचे सहकार्य लाभलं होतं या ठिकाणी. टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव आणि इगल स्टार दह्याची वाडी यांचे देखील सरस स्वागत आहे. अजूनही मित्रांनो 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आहे. थोडी मित्रांनो घाई करायची आहे, स्पीडअप घ्यायची आहे. नो मीटिंग नो वेटिंग. अंपायरला देखील सूचना असतील की आपण थोडासा एक
जलद गतीने मात्र नक्कीच हा सामना खेळवायचा आहे, कारण मित्रांनो आजच्या दिवसातील आपल्याला एक क्वार्टर फायनलचा सामना देखील काढायचा आहे, कारण 2:43 म्हणजेच पावणे तीन वाजण्याच्या मार्गावरती यावेळेस आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. त्यानंतर फॅमिली बॉय जवळगाव गव्हर्नमेंट ज्यांनी आम्हाला ग्राउंड आणि ज्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली असे आदरणीय सोमनाथ भाऊ भोये, तसेच मंडप सहकार्य प्रथमेश मंडप डेकोरेशन, तसेच DJ सहकार्य रविराज यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतोय की पळस विहीर या संघाकडून मात्र तिसऱ्या गोलंदाजाचा उपयोग केला जातोय, वापर केला जातोय या ठिकाणी. शिवाजी चांगले नाही, शिवाजी हा शब्द मात्र उलटा जर वाचला तर जीवाशी होते, जो जीवाशी लढला तोच मात्र छत्रपती शिवाजी, परंतु राईट आर्मवरती विकेटचा मारा करण्यासाठी येतोय या ठिकाणी. यावेळेला चांगला फटका फायनल एकच्या क्षेत्रामध्ये मोडलाय, त्या ठिकाणी मात्र नक्कीच चेंडूला उंचाई मिळाली होती. चेंडू सीमापार जाईल की नाही, 2 क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. गोल रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा. त्यानंतर नक्कीच आमचे रवळगावचे आजी माजी नक्कीच ज्येष्ठ नागरिक आदरणीय रामदास माळेकर, निवृत्ती बोंबले, तानाजी पारधी, सोमनाथ बोंबले, धर्मा बोंबले, सीताराम पारधी, सोमनाथ भोये, बाळू सीतान हे देखील मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे देखील परत एकदा सरस स्वागत आहे. पुढील चेंडू डेफिनेटली वाईट दिला जाईल, कारण शोल्डरचा वापर केला होता आणि बाउन्स थोडासा झाला होता चेंडू. आणि बाउन्स होत असताना सांगितले जाते ना की एखाद्या खेळाडूने मारलं टाकलेला एक बाउन्सर चेंडू आणि एखाद्या मुलीचा आलेला मिस कॉल कधी इग्नोर करू नका. त्याच प्रश्नात मात्र नक्कीच वाईटचा इशारा दिला होता आणि इशारा देत असताना परत एकदा एक चेंडू टाकावा लागेल या गोलंदाजाला. सुंदर फटका थर्डमॅनच्या गलीमधून नजाकत भरा पाहायला मिळतोय, परंतु ताकद भरा आहे की नाही. मात्र 2 क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या पाठीमागे, ते मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा पाहायला मिळतात. वीरेंद्र सहवागनी सांगितलं होतं की मी जेव्हा ओपनिंग सलामी फलंदाजी करण्यासाठी जायचो तेव्हा मात्र मी सेट करून जायचो की कोणत्या गोलंदाजाला आज फोडायचे आहे, तोडायचे आहे. त्याच पद्धतीने जर आपल्या माइंडसेटमध्ये जर एखाद्या गोलंदाजाचे नाव सुचवलं आणि अटॅक कराल तर नक्कीच चांगलं होईल, मोठी धावसंख्या उभारू शकाल या ठिकाणी. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय ऑफ साईडला डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक असल्याने आपण पाहतो या ठिकाणी एक सिंगल धाववरती रोखलं जाते. रोखत असताना धावसंख्या तर रोखावी लागेल ती मात्र या सरदार सबरी संघाला, कारण संध्याकाळच्या सत्रात जर बघायला गेलं तर मित्रांनो चेस धावा करणे थोडंसं कठीण जाते आणि कठीण होत असताना आपण बघू की 40 किंवा 40च्या आसपास तर रोखावं लागेल. ते मात्र सरदार सबरीच्या गोलंदाजांना शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. अद्याप आपण पाहतोय की निघी 2 महत्त्वपूर्ण तर विकेट काढलेत, परंतु धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 19. यावेळेला लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये, परंतु नो बॉलचा कॉल देखील दिला जातो या ठिकाणी, परंतु एक पंचवटी चौका पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चान्स, फ्री हिटची संधी निर्माण झाली. सांगितले जाते ना की डोळे उघडून पाहणे, हा चेंडू असेल फ्री हिट, कारण अंपायरचा जो निर्णय असतो मैदानाच्या आत मात्र अंतिम मानला जाते. आणि अंतिम होत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक शोल्डरचा वापर केला होता, एक नुकसान होऊ शकते ते सरदार सबरीच्या या संघाला. आमतौर ज्या पद्धतीने आमच्या दत्तात्रय भाऊ ढगे यांनी सांगितले होते की मात्र नक्कीच जेव्हा साऊथ आफ्रिका आणि भारताचा सामना जेव्हा T20 वर्ल्ड कपचा मॅच आपण पाहिला असेल, ज्या पद्धतीने मात्र सूर्यकुमार यादवने कॅच पकडला होता आणि कॅच पकडत असताना मात्र आजपर्यंत मात्र त्या डेव्हिड मिलरला झोप लागत नाही, कारण जेव्हा आपल्या बॅटमध्ये झोपण्यासाठी जाते तेव्हा मात्र सूर्याची आठवण त्यांना नक्कीच येते असं त्यांनी सांगितलंय. आणि सांगत असताना मात्र आपण पाहतो की क्रिकेटची वेळ अलग आहे. यावेळेला ऑन साईडला परत दीपेश ठाकूरच्या रिजनमध्ये मोडला होता आणि त्या मिड विकेटच्या रिजनमध्ये येत असताना आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट, दिस साइन थ्रो स्ट्रायकर मात्र बॅकअप केलं जाईल की नाही. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा महत्त्वपूर्ण. आपण पाहतोय भारताच्या ज्यांना मात्र 1983 वर्ल्ड कप जिंकून दिला होता त्यांनी मात्र नक्कीच जेव्हा दादागिरी केली होती या क्रिकेटच्या मैदानावरती असे कपिल देव यांनी नक्कीच आपल्या भारताला पहिला एक वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्याच्यानंतर मात्र आपण पाहतो की 22 वर्षांनी जेव्हा मात्र 2011चा वर्ल्ड कप जिंकला होता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, त्यात देखील मात्र नक्कीच 1.5 करोड भारतीय नागरिकांनी मात्र नक्कीच जल्लोषात साजरा केला होता. आणि साजरा करत असताना आपण पाहतो या ठिकाणी 17 वर्षानंतर परत एकदा T20 वर्ल्ड कप जिंकलाय आणि जिंकत असताना पुढील चेंडू परत एकदा पाहतोय खाली राहून गेलेला चेंडू या आपण पाहतोय या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ही लेंथ चांगली असेल या गोलंदाजाची, कारण जेव्हा राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी आला होता तेव्हा मात्र थोडासा शोल्डरचा तर वापर केला होता या ठिकाणी, परंतु मात्र नियंत्रण के साथ गोलंदाजी करावं लागेल मित्रांनो, नाहीतर सांगितलं जातही ना
बॅकफुटवर येऊन शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. शॉर्ट मिडॉन खाली क्षेत्र आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चिक्कू येतोय, चिनू येतोय आणि चिनू येत असल्याने मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना नॉट स्ट्राईक अँडला थ्रोला मात्र थ्रो तर केला होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. सांगली जाते ना की साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर नक्कीच दाद द्या आणि दाद दिली जाते या ठिकाणी. दोन धावा आल्यानंतर धावसंख्या मित्रांनो पाहू शकाल या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी. पळसविहीर या संघाची धावसंख्या मित्रांनो 2 गडी बाद. तर मित्रांनो सरदार सबुरी या संघाची धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, ती मात्र 2 गडी बाद 28. अजूनही 2 षटकांचा खेळ मित्रांनो बाकी शिल्लक असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती संख्या पंचक्रोशीतील आळंदी डॅमवरती ज्या आमच्या नक्की मिस्टर दत्तात्रय भाऊ नक्की यांनी सांगितलं होतं की नक्की कोचरगाव मधील या नदीला उगम होते आणि उगम होत असताना आळंदी डॅम जे मात्र ॲग्रिकल्चरच्या बघायला गेले तर नक्कीच आमच्या नाशिक जिल्ह्यात आणि या गिरणाऱ्या या भागात जर बघायला गेलं तर टमाटरचं जास्त उत्पादन केले जाते तसेच भात शेती केली जाते. आणि जात असताना यावेळेला खूप सारा फटका पाहायला मिळतोय. हो लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये नाचवलं होतं आणि नाच होत असताना मात्र सोड दिला नाही, परंतु मात्र एक सुंदर झेल पकडत असताना एक तिसरा झटका लागतोय या ठिकाणी सरदार सबरी या संघाला. फॅमिली बॉय चषक रवळगाव चषक आपण ही स्पर्धा पाहतोय. भव्य ही स्पर्धा आज बघायला गेलं तर नक्कीच आज शेवटचा दिवस म्हणजे जो आपल्या क्वाल फायनलचा असेल. आपल्याला रविवारचा दिवस म्हणजे आपल्याला फायनल डे असेल आणि फायनल डे असल्या कारण या ठिकाणी आपण पाहू शकाल उद्याच्या दिवशी म्हणजेच नक्कीच आपल्याला क्रिकेटच्या महासंग्रहामध्ये फायनलचे दिवस आपल्याला महासंग्रह क्रिकेटच्या संग्रामाचे सामने या ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु आपण पाहतोय प्रत्येकदा राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी येतोय निलेश. अंदरोनी किनारा लागला होता या ठिकाणी विकेटच्या पाठीमागे झेल पकडण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, परंतु मात्र देखील आपल्या हाताला चाटून गेल्यानंतर मात्र जीवनदान मिळते 1 धाव. मित्रांनो क्रिकेटमध्ये अक्षरशः आपण पाहतोय जेव्हा कॅच सोडला जातोय तेव्हा सांगले जाते ना की कॅच पकडा मॅच जिंका, परंतु मात्र इथं एक दुर्दैवी एक नक्कीच कॅच सोडलेला दिसतोय आणि दिसत असताना फलंदाजाला एक जीवनदान मिळते. यावेळेला देखील डिपेक्स्टा कव्हरच्या रिजन मध्ये खेळलाय फटका 1 बाउन्स चौका 4. आमच्या गुजरातीमध्ये सांगतात ना एवू नाही करवानू एम करवानो. शानदार फटका आવો तो वेलकम जावो तो फिरकम, परंतु मात्र एक उपयोगी फटका खेळत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 3 गडी बाद 33 धावसंख्या. किनारा लागल्यानंतर विकेटच्या पाठीमागे जे कार्य पाहायला मिळत नव्हतं ते मात्र नक्कीच पाहायला तसं तर मिळालं नाही, परंतु प्रत्येकदा जीवनदान यष्टीच्या मागे लगातार आपण पाहतोय 2 कॅचेस सुटलेले दिसतात आणि नक्कीच आपल्याला कॅच पोझिशन सुधारावी लागेल या क्षेत्ररक्षकांना. जसे आमच्या दत्तात्रय भाऊ ढगे यांनी सांगितले होते की जेव्हा कॅच सोडाल तेव्हा मात्र भारताचे एक स्टार ऑलराऊंडर कपिल देव यांनी मात्र समालोचनामध्ये सांगितलं होतं की 100 सराव करत असताना 100 कॅचेस पकडण्याचा सराव केला होता. आणि जेव्हा मात्र एक वेस्ट इंडिजचा जेव्हा फायनलचा सामना झाला होता 1983चा तेव्हा मात्र व्ही रिचर्ड्स यांचा मात्र एक उलटा पळत येऊन मात्र एक सुंदर झेल पकडला होता आणि सुंदर झेल पकडत असताना आपल्याला मात्र
स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातो या ठिकाणी मित्रांनो. आपण पाहू शकाल की 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते सरदार सबरी या संघाची धावसंख्या 3 गडी बाद 38 38 धावसंख्या. त्यानंतर नक्कीच सरदार सबरी या संघाकडून मात्र अजूनही मैदानाच्या आत फलंदाज खेळतोय गौरव बेंडकोळी. यांच्यासाठी मात्र बक्षिसांची परवणी आली मित्रांनो. आदरणीय लालाभाऊ बेंडकोळी आणि आसू डबाळे यांच्याकडून प्रत्येक षटकार जर मारला गेला तर 1001 रुपयाचे कॅश प्राइज आले. अभिनंदन. बॉलर येतोय परत एकदा ऑन साईडला मारला तेज रफ्तारच्या गतीने डीप थोडासा एक्सवर खेळलेला फाईन डीप मध्ये पकडला जातोय त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण केलं तर जाते परंतु जात असताना मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी गोल रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. एक शॉर्ट रन दिली जाते म्हणजेच नक्कीच एक धाव मात्र कन्वर्ट केली जाईल. मित्रांनो आपण प्रत्येक ठिकाणी यूट्यूब लाईव्ह मॅचेस खेळतोय. इथं तर सिमेंटची पिच आहे बाकी ठिकाणी मात्र नक्कीच चोपून काढलेली पिच असते. तर मित्रांनो आपण छोटे जो नियम आहेत ते मात्र नक्कीच आपल्याला ध्यानात ठेवावे लागतात. दुसरी धाव काढताना मित्र बाजूला आपल्याला क्रीजच्या बाजूला आपल्याला धावावं लागते. या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच एक तीक्ष्ण नजर सांगली जाते ना की तेज असावी सूर्याची नजर असावी ससनाची. त्याच पद्धतीने मात्र नजर ठेवून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की एक शानदार निर्णय दिला जातोय. तसेच बघायला गेलं तर लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार आणि लगातार जर 3 विकेट काढल्या गेल्या तर प्रतीक आणि कार्तिक स्टॉलचे मालिक आदरणीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. तसेच आपण पाहतोय एक परत एकदा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय आणि चौकार आल्यानंतर धावसंख्या तर पुढे सरसावतील परंतु मात्र शेवटचे षटक असल्याकारणे मात्र सरदार सबरी या सगळ्याकडनं मात्र दमखम दाखवत असताना एक धावसंख्या तर मजबूत बनवली परंतु अजूनही 7 विकेट चमूमध्ये आहेत. ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर 3 चेंडू टाकून झाले 4.3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये ऑन द स्पॉट वायफायर परंतु मात्र झेल पकडला जातोय. शानदार झेल. या ठिकाणी पाहाल तर नक्कीच मिस्टर रोहित बाद होते आणि रोहित बाद होत असताना नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र गौरव भाऊ यांना साथ देण्यासाठी जाते मिस्टर नितीन. सरदार सबरी या संघाकडून अजूनही मात्र गौरव भाऊंना बक्षिसाची परवणी आली. बघायला गेलं तर या ठिकाणी लालाभाऊ बेंडकोळी आणि आसू डंबाळे यांच्याकडून 1001 रुपयांचे प्राइज आले परंतु मात्र शेवटचे षटक मार्गती पथावर चालू आहे. नो बॉल डेफिनेटली दिला जाईल परंतु मात्र चान्स निर्माण झालाय त्या ठिकाणी परंतु मात्र विकेट तर मिळणार नाही. झेल तर सुंदर पकडला होता परंतु ओनली सिंगल धाव. 2 धावा मिळतील. एक नो बॉल टाकला होता परंतु मात्र सांगितले जाते की डोळे उघडून पाहणे हा चेंडू असेल परत एकदा फ्री हिट. पाहायचं आहे की कुठेतरी एक कलात्मक गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन घेत असताना शानदार गोलंदाजी शानदार फलंदाजी हे सगळ्याला मात्र नक्कीच निलेश यांचं महागड षटक पडू शकतंय. लॉफुल टच परत एकदा नो बॉल दिला जातोय. कॅच तर पकडला गेला तर नक्कीच विकेट तर मिळणार नाही परंतु मात्र नुकसान होऊ शकते निलेश यांना. एक नियमित गोलंदाज तर नसेल परंतु सांगली जाते ना प्रॅक्टिस जेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर मित्रांनो आपण जातोय परत एकदा संधी निर्माण तर झाली परंतु 2 आणि 1 एक शॉर्ट रन का एक शॉर्ट रन. पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतोय सोडून दिला जाऊन दिला वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त 10 मध्ये भर पडत असताना आपण पाहतोय या ठिकाणी परत एकदा आपण पाहतोय की 2:59 मिनिट झालेत. पहिली इनिंग चालू आहे. या ठिकाणी पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी परत एकदा समोरच एक लॉंग लेगच्या गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आपल्या ब्लॉक होल समोर मात्र यष्टी विकेट किपर यांनी मात्र चेंडूला अडवत असताना मात्र एक सिंगल धाव तर काढली जाते आणि सिंगल धाव काढत असताना मात्र स्ट्राईक दिली जाते ती मात्र नितीन यांना. पुढील सामना असेल मित्रांनो रवळगाव विरुद्ध जाणता राजा बेलगाव ढगा.
शानदार डिलिव्हरी टाकला होता. टाकत असताना आपण पाहतोय मिडस्टोन गेला होता, परंतु षटक संपते. पहिली इनिंग देखील संपते. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर सरदार सबरी या संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती मात्र ह्या ठिकाणी धावफलकावरती 4 गडी बाद 49 धावसंख्या 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय ते मात्र पळसविहीर या संघासमोर. चला मित्रांनो, घाई करायची आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सरदार सबुरी कर्णधार. 3:01 झालाय. पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो, रवळगाव विरुद्ध जांताराजा बेलगाव ढगा. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉच विन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे. आदरणीय मी दत्तात्रय भाऊ ढगे यांना विनंती करेन आपल्या कर्णधाराला मात्र नक्कीच टॉच विन करून घेण्यासाठी पाठवायचे आहे. कारण जांताराजा बेलगाव ढगा या संघाने तिलोळी या संघाला पराभूत केलं होतं आणि रवळगाव या संघाने मात्र जलालपूर या संघाला पराभूत केलं होतं. चला स्पीडअप घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो. दुसऱ्या इनिंगला लगेच या ठिकाणी सुरुवात होईल. सरदार सबरीने प्रथम फलंदाजी करत असताना 49 धावसंख्या जमवली होती, परंतु 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं ते मात्र पळसविहीर या संघासमोर. रवळगाव कर्णधार आपण टॉच विन करण्यासाठी यायचे, कारण जांताराजा बेलगाव ढगा या संघाकडचे कर्णधार मिस्टर सेंडी हे देखील उपस्थित आहेत या ठिकाणी. परत जाऊया आपण मैदानाकडे. आलेल्या एकदा पंचक्रोशीतील सर्व
क्रिकेट प्रेमिकांचं रसिकांचं तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचं परत एकदा फॅमिली बॉईज रवळगाव त्या गॉर्कमेंटच्या माध्यमातून सरच स्वागत आहे. तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे क्रिकेट प्रेमी जोडले गेले आहेत त्यांचे देखील परत एकदा सरचं स्वागत आहे. सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका आणि विसरत नसता आपण पाहते परत एकदा मैदानाकडे जाऊया. आमचे लेकीचे रवळगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक वरिष्ठ नागरिक नक्कीच्या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. झाडांच्या नक्कीच सावलेखाली बसून त्यांच्या देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. आळंदी डॅम मगाचे ज्या दत्तात्रय सरांनी सांगितलं की नक्कीच या कच्चर गावातून यांचा नक्कीच संघ उगम होतोय आणि उगम होत असताना आमच्या या शेतकऱ्यांना मात्र जे आरक्षण लाभले या पाण्याचं एक शुद्ध पाणी या ठिकाणी आपल्याला आळंदी डॅम देखील पाहायला मिळते आणि त्यांच्या डॅमच्याच बाजूला मात्र एक सपाट मैदान आणि सपाट मैदानचे एक शानदार ऑर्गनाईज आणि शानदार ऑर्गनाईज करत असताना मात्र पहिलं षटक घेऊन येते सरदार सबरी या संघाकडनं पळसविहीर संघाचे पारीचं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना मिस्टर निलेश दोन धावा काढल्या तिसरी धाव काढली जाईल की नाही एक पाहायला गेलं तर नक्कीच एक लुझिंग आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट 3 धावा. राहुल येतोय परत एकदा आपण पाहतोय बॅटरच्या माध्यमातून बघायला गेलं तर नक्कीच 50 धावांचं टार्गेट. यावेळेला खूप सारा फटका पाहायला मिळतोय. डीप स्वीपरच्या एक्सपेक्ट केलेला फटका होप साईडला एक दर्शनीय फटका 4 रन. जेव्हा मात्र IPLच्या जेव्हा सुरुवात झाली होती 2008 मध्ये तेव्हा आपण पाहू शकाल की ग्रीस्केल या नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यांनी मात्र नक्कीच 176 धावा काढल्या गेल्या होत्या आणि 176 धावा काढत असताना मात्र नक्कीच्या प्रेक्षकांना असे वाटलं होते की नक्कीच त्यांचा रेकॉर्ड मोडला जाईल की नाही, परंतु मात्र एक अटलांटिक या संघाचा एक फलंदाज त्यांनी मात्र 77 चेंडूमध्ये 205 धावांची खेळी केली होती आणि तो क्रिस गेल यांचा रेकॉर्ड मोडला होता. 17 चौकार 22 षटकार मारले होते. तत्पुरते आपण पाहतोय परत एकदा दुसरा चेंडू घुटणे टेकून वाकून टिकून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतो एक छोटी धाव काढली जाते बॅटच्या स्वरूपात. एक धाव तर काढली जाते बॅटच्या माध्यमातून तर नाही, परंतु आपल्या शरीराला लागल्यानंतर मात्र एक सिंगल धाव काढली जाते. काढत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी एक धाव कन्वर्ट केली जाते. झाले जाते ना की क्रिकेटचे मैदान खुलणार, आवाजही घुमणार, कोणी हारणार तर कोणी जिंकणार, म्हणून कुणाला कमी लेखू नका. हारलात तरी इतिहासच घडला पाहिजे आणि जिंकलात तरी इतिहासच घडला पाहिजे, कारण क्रिकेटचे वेळ मात्र कधीच सुटणार नाही. कारण गली गलीत मात्र क्रिकेटचा खेळ खेळला जातोय आणि खेळत असताना आपण पाहतोय की नक्कीच आपण या ठिकाणी देखील एक शानदार ऑर्गनाईज पाहत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडआउट रिजनमध्ये खेळला होता, जगा बनवून एक न जगात भरा फटका पाहायला मिळतो या ठिकाणी. शानदार क्षेत्ररक्षण सीमापार तर जाऊ दिले नाही, परंतु आपण पाहतो या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 10. रवळगाव कर्णधार कुठे असतील त्याने आपल्याला शेवटचा पुकार असेल मित्रांनो, यायचंय अश्विन करून घेण्यासाठी यायचे. प्रत्येकदा ऑन साईडला मोडला होता त्या ठिकाणी थोडासा डीप शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये ऑन साईडला एक सिंगल धाव खाली जाते. सिंगल धाव काढत असताना आपण पाहतोय की नक्कीच्या या ठिकाणी मात्र दमदार तर सुरुवात केली. एक सन्मान दिलाय प्रत्येकदा आपण पाहतोय. खेळत असताना मिसफील्ड झाली होती त्या ठिकाणी, मात्र आपण पाहतो या ठिकाणी गौरव भाऊ यांच्याकडून मिसफील्ड झाली होती आणि मिसफील्ड होत असताना मात्र नक्कीच्या एक धावा रोखण्याचा प्रयत्न देखील केला जात होता ह्या ठिकाणी, परंतु आपण पाहतो या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा मात्र स्ट्राईक एंडला थ्रो गेला होता तेव्हा मात्र तीन धावा काढल्या गेल्यात आणि षटक देखील संपते. पहिल्याच षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र ह्या ठिकाणी पळसविहीर धावसंख्या पाहायला मिळते ती 14. कारण 8 धावसंख्या झाली होती मित्रांनो, 14 धावसंख्या मित्रांनो 14 झाली होती, प्लस जी पेनल्टी लागली होती त्या 4 धावा, म्हणजेच कुल मिलाकर धावसंख्या 18.
क्रिकेटच्या इतिहासामधले रोचक जर बघायला गेलं तर एक साल 1900 इसवी सन पहिले मध्ये म्हणजे 5 जे षटक आपण 6 चेंडूचे टाकले ते मात्र 5 चेंडू टाकले जात होते. परंतु मात्र नक्कीच जेव्हा 1947 मात्र भारत देश स्वतंत्र झाला होता तेव्हा मात्र नक्कीच इंटरनॅशनलच्या क्रिकेटमध्ये देखील 6 चेंडूचा इस्तेमाल केला जातोय आणि आजपर्यंत या 6 चेंडूचा मात्र आपण क्रिकेट खेळतोय. या ठिकाणी प्रत्येक सिंगल धाव मिळते. नक्कीच आमचे मंचावर उपस्थित आहेत आदरणीय दत्तात्रभाऊ ढगे यांनी मात्र शानदार असं आपल्याला समालोचन केलं होतं. त्यांच्या प्रत्येक सहर्ष स्वागत आहे. कारण नक्कीच त्यांचे आज शनिवार म्हणजेच कुठेतरी ड्युटी सोडून आता नक्कीच सामना आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी उपस्थित नोंदवली आणि नोंदवल्यानंतर परत त्यांचे स्वागत आहे. प्रत्येकदा एक इन कटर चेंडू टाकला होता. क्रॅकिंग शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तर प्लेसमेंट खेळण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. चांगली जाते ना की वयोवृद्ध असल्या करणारे देखील ज्यांना क्रिकेटची आवड आहे. जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा मात्र शाळेतून खिडकी मोडून मॅच पाहण्यासाठी जायचो. जेव्हा मात्र भारत आणि पाकिस्तान ही मॅच असायची तेव्हा मात्र नक्कीच त्या शिक्षकांचा देखील मार खाला होता. कारण आपण क्रिकेट प्रेमी आहोत. कारण एखाद्या मुलीवर प्रेम करून जेव्हा एखादी मुली धोका देते तेवढं आपल्याला दुःख होत नाही, तेवढं आपलं मॅच हरलं मात्र मित्रांनो नक्कीच दुःख होतंय. ऑन साईडला परत एकदा मोडलाय त्या ठिकाणी आपण पाहतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तर जातोय परंतु शानदार क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना जेव्हा नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय तेव्हा मात्र नक्कीच 2 धावा. धावा संख्यात तर रोखावी लागेल तिसरा सबुरी या गोलंदाजानं. कारण पळसवीर या संघाने अद्यापही आपण पाहतोय की नक्कीच विकेट तर गमावलेल्या नाहीत आणि विकेट गमावत नसताना आपण पाहतोय की एक मजबूत पकड बनवलेली दिसते. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 21. क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये लॉंग लेग गलीमध्ये चेंडू गेला होता. त्या ठिकाणी मात्र सफाईने चेंडूला फील्ड केलं होतं. फील्ड करत असताना मात्र कुठल्याही प्रकारची तर धाव नसेल. आपण पाहतोय की नक्कीच जेव्हा मात्र भारताचा दौरा ऑस्ट्रेलिया झाला होता तेव्हा मात्र नक्कीच ऑस्ट्रेलियाचा घमंड तोडला होता. पहिली टेस्ट मात्र परत या मैदानावरती जिंकली आणि जिंकत असताना दुसरी मॅच मात्र नक्कीच चालू आहे. प्रत्येकदा आपण पाहतोय संघर्ष करत असताना मात्र सांगितलं जाते ना की नो माइंड नो गाईन. कष्टाशिवाय फळ नाही आणि फळ मिळत नसल्याने मात्र कष्ट केले जातात आणि कष्ट करत असताना ऑन साईडला थोडासा स्कोर खेळला फटका सीमा पार जाईल का अडवलं जाते. त्या ठिकाणी मात्र अंतिम क्षणी आणि अंतिम क्षणी अडवत असताना पाहायचं आहे की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना तिसरी धाव देखील काढली जातील की नाही. एक दिसतेहीन थ्रो होता. सट्टिक थ्रो असता तर नक्कीच 2 धावा रोखल्या गेल्या असत्या परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना ह्या ठिकाणी 3 धावा कन्वर्ट होताना पाहायला मिळतात आणि कन्वर्ट होत असताना आपण पाहतो धावसंख्या तेज रफ्तारच्या गतीने वाढते. या ठिकाणी ती मात्र पळसवीर या संघाची धावसंख्या. रवळगाव कर्णधार आपला संघ कुठे असतील तर लगेच टॉचविन करून घेण्यासाठी यायचे आहे. कारण ह्या ठिकाणी जांताराच्या बेलगाव ढगा या संघाचे कर्णधार मात्र लगेच आपली वाट बघतायत. अन्यथा पेनल्टी लागू शकते. प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी एक थ्रो मारला होता स्ट्राईक एंडला जमला तर लागला नव्हता परंतु मात्र एक बाईच्या स्वरूपात तर नाही परंतु एक धाव काढली जाते. षटक देखील संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होते मित्रांनो. या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र पळसवीर या संघाची बिन बाद 25 धावसंख्या. स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातो या ठिकाणी ड्रिंक स्टोली मैदानामध्ये. समीकरण बदलते मित्रांनो. 18 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी पळसविहीर या संघाला. क्रिकेटच्या इतिहासामध्ये बघायला गेलं तर नक्कीच निश्चितोत्तम स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळाले. ह्या प्रतियोगितेमध्ये जर बघायला गेले तर नक्कीच मनोली या संघाने मात्र 6 षटकामध्ये 18 धावा या ठिकाणी बनवल्या होत्या आणि 18 धावा देत असताना मात्र तो सामना एक सहजरित्या 10 विकेट्सने सामना या ठिकाणी जिंकला होता. विळवंडी या संघाने आणि हायेस्ट स्कोर या मैदानावरती जर स्कोर बघायला गेला तर नक्कीच या ठिकाणी मात्र राजूर बहुला या संघाने 74 धावसंख्या बनवली. पण एकदा आपण पाहतोय 18 बॉल आणि 25 धावा हे समीकरण पाहायला मिळते या मैदानाच्या आत. ही लढत आपल्याला पाहायला मिळते ती मात्र पळसवीर आणि सरधब सबुरी यांच्या दरम्यान. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र पॉवर प्ले संपतोय. संपल्यानंतर आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी प्रत्येकदा तयार 45 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज म्हणजेच रोहित. रोक सके तो रोकलो.
ऑन साईडला परत एकदा डिफॉल्ट केला एक क्लासिक फटका तर पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. आपण थोडासा एक डिफेन्सिव्ह शॉट म्हणावा लागेल, कारण एक सिंगल धाव, एक धावा रोखावी लागेल. या ठिकाणी जर बघायला गेलं तर या प्रतियोगितेमधील आतापर्यंत 3 गोलंदाज हॅट्रिक घेणारे ठरलेत. फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून बघायला गेलं तर ह्या मैदानावरती या वर्षातील बघायला गेलं तर हे पर्व पहिले चालू आहे. अजूनही कोणत्याही फलंदाजीने मात्र अर्धशतक या मैदानावरती झळकावलं नाही. 2-3 फलंदाजांनी मात्र नक्कीच आपल्या वैयक्तिक धावा 46-47 तर धावसंख्या बनवल्या, परंतु मात्र एक अप्पर कट ज्या पद्धतीने मात्र तिलकरत्न दिलशान श्रीलंकेचा फलंदाज त्यांनी मात्र पॉलिश शॉट जेव्हा मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये तोच फटका खेळला होता, तेव्हा मात्र पॉलिश शॉट या नावाने मात्र नक्कीच फेमस झाला होता. त्याच पद्धतीने मग थोडासा खेळण्याचा प्रयत्न देखील केला जात होता, परंतु मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू आल्यानंतर मात्र पाहते पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. परत एकदा ऑन साईडला बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला होता. एक सिंगल धाव काढली जाते. सिंगल धाव काढत असताना मात्र इके दुकेने जो स्कोअर बोर्ड आहे तो मात्र हालता ठेवला जाते आणि हालता ठेवत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल धावसंख्या पाहायला मिळते ती पळसवीर या संघाची. अजूनही विकेट तर गेली नाही, परंतु 27 धावसंख्या पाहायला मिळते, कारण टार्गेट समोर आहे ते मात्र 50 धावांचं. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय. चेंडूला उंचाई मिळाली, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, अनुमान अंदाज चुकतोय. अनुमान अंदाज चुकल्यानंतर सांगले जाते ना कॅच पकडा मॅच जिंका. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव देखील पूर्ण, चौथी धाव काढली जाईल की नाही, परंतु मात्र नक्कीच मोठ्या फटक्याची तर गरज आहेच, परंतु या ठिकाणी मात्र चौथी धाव देखील काढली गेली असती, परंतु मात्र नक्कीच जेव्हा आपण गुड रनिंग बिटवीन द विकेट करतो तेव्हा मात्र आपला गळा सुकतोय आणि गळा सुकत असताना आपण जे थकवा असतोय तो थोडासा महसूस केला जातोय, आराम केला जातोय आणि आराम करत असताना आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची चौथी धाव तर नाही. 3 धावा महत्वपूर्ण काढल्या जातात. 3 धावा काढत असताना आपण पाहतोय धावसंख्या पाहायला मिळते ती 30 बिन बाद 30. अजूनही आपण पाहतोय 50 धावांचे टार्गेट पार पाडत असताना 20 धावा दूर आहेत, तर मात्र पळसवीर हा संघ ह्या ठिकाणी विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला फ्लिक केलाय, पाहायचं आहे की नक्कीच मिड विकेटच्या रिजन मध्ये शानदार झेल पकडला जातोय. विकेट नंबर 1 पहिला झटका लागतोय. आता मात्र पार्टनरशिप तुटते या ठिकाणी. रवळगाव कर्णधार आपल्याला विनंती असेल की नक्कीच टॉचविन करून घेण्यासाठी यायचे, कारण जांताराजा बेलगाव ढगा या संघाचे कर्णधार मिस्टर सेंडी इथं उपस्थित आहेत. नक्कीच हा सामना संपल्यानंतर आपल्याला एक नॉकआउटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, कारण ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र धुमोडी या संघाविरुद्ध खेळू शकेल आपल्या नॉकआउटच्या सामन्यामध्ये, कारण आजच्या दिवसातील आपल्याला एक बॉल फायनलचा सामना पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी आपल्याला या मैदानावरती फायनल डे म्हणजेच फायनलचा दिवस असेल आणि रविवारचे सुट्टी असल्या कारण मात्र नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी देखील वाढेल. यात मात्र संघाने नसेल, परंतु परत एकदा जाऊया मॅचकडे. समीकरण बदलते मित्रांनो. या ठिकाणी अजूनही 30 धावा आपल्या धावफलकावरती काढल्या गेल्यात, एक विकेट गमावून एक गडी बाद तर झालाय. सोमनाथ बाद झाल्यानंतर मात्र शिवाजी आणि नितेश, माफ करा मित्रांनो, निलेश येतोय स्ट्राईकला शिवाजी यांना साथ देण्यासाठी. शिवाजी हा शब्द उलटा वाचला तर जीवासी होतो. जो जीवासी लढलाय तोच मात्र छत्रपती शिवाजी. मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला जाईल की नाही ह्या ठिकाणी फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. फील्डमध्ये परिवर्तन होत असताना आपल्या गोलंदाजीवरती कोणत्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाईल या ठिकाणी. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज स्ट्राईकला येतोय आणि स्ट्राईकला येत असल्या कारण आपण पाहू शकाल या ठिकाणी मिस्टर रोहित आपलं षटक टाकत असताना मात्र एक विकेट मिळाली आणि विकेट मिळत असताना पुढील चेंडू वाईटचा इशारा येतोय या ठिकाणी. वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र रोहित यांना परत एकदा चेंडू तो टाकावा लागेल आणि लागत असताना मात्र अतिरिक्त धावामध्ये भर पडते. या ठिकाणी मात्र नाणेफेकचे कॉल होते. नॉकआउटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जांताराजा बेलगाव ढगा या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवतीलच.
वाईट चेंडू टाकला होता आणि वाईट चेंडू टाकत असताना पाहतोय पुढील चेंडू ब्लॉक कॉलमध्ये टाकला होता हा चेंडू देखील, परंतु मात्र ह्या ठिकाणी थोडासा एक क्रॉस लाईन खेळच्या प्रयत्नात मात्र सन्मान झाला नसल्याने मात्र निर्धाव चेंडू जातोय, षटक संपतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती एक गडी बाद 31, 31 धावसंख्या. आता मात्र समीकरण बदलते मित्रांनो, 12 चेंडू 12 बॉल आणि 19 धावा. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो, 3:20 झालेत. 3:20 झाल्यानंतर आपण पाहतोय की जिने समीकरण बदलते या मैदानाच्या आत 12 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. 9.50च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते कारण 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. ती मात्र पळसविहीर या संघाला सांगली जाते ना की कधीच कुणाच्या वाईट काळात कुणाच्याही परिस्थितीवर हसू नका, कारण महाराज दुपारची सावली आपल्या दरवाज्यात राहील की नाही हे सांगता येत नाही आणि तुमची सावली श्रीमंत किती दिवस टिकणार आहे. आज त्याची परिस्थिती वाईट आहे म्हणून त्याच्यावर हसू नका, कारण उद्या येणारी वेळ हे नक्कीच आपली सुद्धा असू शकते आणि ही वेळ मात्र नक्कीच दोन्ही संघाला एक कलाटणी देणारी आहे, कारण एक चुरशीचा सामना 12 बॉल आणि 19 धावा हे समीकरण पाहायला मिळते. या ठिकाणी षटक घेऊन येते 55 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज संध्याकाळच्या क्षेत्रात मात्र चेस तर होऊ शकत नाही, परंतु आपण पाहतोय की नक्कीच एक विकेट गेल्यानंतर यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू होता, परंतु मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे खणखणीत सनसनीत चार. खराब लाईन पाहायला मिळाली होती. सांगितले जाते नाही की हसून पहावे, रडून पहावे, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावे, काहीतरी द्यावे, काहीतरी घ्यावे, आपण गेल्यावर कोणीतरी नाव करावे, देशावर करावे, धर्मावर करावे, माणसावर करावे, माणुसकीवर करावे, प्रेम मात्र मनापासून करावे. आणि क्रिकेटवर प्रेम असणे कारण म्हणजेच नक्कीच आपण क्रिकेट प्रेमी आहोत आणि क्रिकेट प्रेमी आहोत असल्याने दुसरा चेंडू प्रत्येकदा ब्लॉकच्या बाहेर लॉंग स्टॉप मध्ये, परंतु मात्र सटीक थ्रो लागेल की नाही यष्टीवरती, परंतु मात्र एक दिसाईन थ्रो केला होता आणि दिसाईन थ्रो करत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी वाईटचा इशारा, म्हणजेच एक बाईटच्या स्वरूपात आणि एक वाईट चीज म्हणजे 2 धावा आणि 2 धावा आल्यानंतर मात्र समीकरण प्रत्येकदा बदलते. 11 चेंडू आणि 13 धावा, 11 बॉल आणि 13 धावा हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. चुरशीची लढत. शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी. एक महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर मात्र नक्कीच शिवाजी आणि त्यांचेच साथीदार निलेश यांची ही मैदानामध्ये आत जोडी जमताना पाहायला मिळते. या ठिकाणी पळसविहीर या संघाकडनं नक्कीच आपण घरची कामे सोडून क्रिकेट खेळण्यासाठी येतोय. कधी आहे आपल्या नक्कीच बायकोला विचारून येतोय, तर कधी नक्कीच चोरीने येतोय. नक्कीच जिंकून जाल तर नक्कीच आपली पाठ थपटली जाईल आणि पराभव झाला तर नक्कीच आपण संध्याकाळी विचारलं काय रे जिंकलास की हरलास, तर नक्कीच आपल्या चेहऱ्यावरती मायुसी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेलच. पुढील चेंडू प्रत्येकदा आपण पाहतोय या ठिकाणी शानदार गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय की नक्कीच स्कोरले अंपायर गोरख भाऊ यांचा कुठल्याही प्रकारचा इशारा नसल्याने मात्र निर्धाव चेंडू समीकरण प्रत्येकदा बदलते मित्रांनो. 10 चेंडू म्हणजेच 10 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या ठिकाणी लागते, कारण सांगितले जाते नाही की एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य कधी हरत नाही आणि खोटं कधी जिंकत नाही. मात्र नक्कीच पुढील चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता, या ठिकाणी प्रत्येकदा वाईटचा इशारा येतोय. अशा वेळेस मात्र श्रद्धा सबरी या संघाला नुकसान होऊ शकते. विकेट टू विकेट गोलंदाजी करा मित्रांनो, हारला तरी चालेल, परंतु आपण या ठिकाणी मात्र जर खराब चेंडू टाकाल तर नक्कीच फलंदाजाला फायदा होतोय, कारण त्यांची जी एकाग्रता असते ती मात्र भंग होत नाही आणि भंग होत नसल्याने मात्र नक्कीच एक धाव मात्र महत्वपूर्ण असेल. प्रत्येकदा खराब लेन, आता मात्र नो बॉल.
3 हिट झाले जाते ना. मी परत बार बार सांगतोय कारण डोळे उघडून पहा नीट. हा चेंडू असेल फ्री हिट. लायसन्स मिळाले या फलंदाजाला. सांगले जाते ना की अहंकार में 3 चले गए, धन वैभव और वंश, न माने तो देख लो राम रावण और कंस. यावेळी देखील चांगला फटका होता. परत एकदा वाईटच्या कॉलीतही वाईटचा इशारा आल्यानंतर आपण पाहतोय की जो नो बॉलचा चेंडू आहे तो मात्र नक्कीच फ्री हिट तर असेलच, परंतु मात्र फायदा होऊ शकतो तो मात्र पळसवीर या संघाला. असं विकेट टू विकेट ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण लावले, बाउंड्री टच क्षेत्ररक्षक आहेत त्या पद्धतीने आपण विकेट टू विकेट गोलंदाजी केली तर नक्कीच चांगलं होईल. परत एकदा डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधोमधून 4 रन. धाव संख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद. 40 धाव संख्या. सॉरी मित्रांनो, माफ करा, 44 धाव संख्या. आमचे गुण लेखक नक्कीच सुखदेव दादा सांगतात 44. 44 धाव संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकदा विनिंग शॉट पाहायला मिळतोय या ठिकाणी. बिग षटकार फ्लॅश मध्ये मारला होता आणि षटकार येत असताना मात्र हा सामना फिनिश केलाय आणि फिनिश करत असताना हा सामना 9 विकेट्सने जिंकलाय या ठिकाणी पळसवीर या संघाने. आणि 9 विकेट्सने मात्र पराभवाच्या समोर जावं लागतंय या ठिकाणी सरदार सबरी या संघाला. मित्रांनो, लाईनअप मध्ये यायचंय आणि लाईनअप मध्ये येत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच हारलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल जाणता राजा बेलगाव ढगा विरुद्ध रवळगाव. जाणता राजा मित्रांनो, आपला निर्णय बॅटिंग का? ओके यस. फिल्डिंग बॅटिंग ओके यस. रवळगाव कर्णधार आपण मैदानाच्या त्वरित ताबा घ्यायचा मित्रांनो. उशीर होतोय. 3 वाजून 26 मिनिट झालीत.